डियर स्टूडेंट, साइंस पार्ट 2 मतलब सेकंड लेसन लाइफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट हा टॉपिक आपला चालू आहे. त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 2. ओके, फर्स्ट ऑफ ऑल डायग्राम इज गिवन हियर. तुम्हाला इथे डायग्राम दिसतं साइडला. डायग्राम मध्ये रेस्पिरेटरी सिस्टमचं लेबल दिलेलं आहे. तुमच्या बुकमध्ये पण ही डायग्राम आहे, पण त्याला विदाउट लेबल आहे. मी लेबल दिलेले आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि ती लेबल तुमच्या बुकमध्ये लेबलिंग करून घ्या. मे बी आलं तर एक्झामला येण्याचे चान्सेस असतात, जास्त नाहीये, पॉसिबिलिटीज कमी आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपलं एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन मध्ये हे डायग्राम का दिली असेल? रेस्पिरेटरी सिस्टम आणि एनर्जी प्रोडक्शनचं रिलेशन आहे. काय रिलेशन आहे तेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. रेस्पिरेटरी सिस्टम माहिती आहे आपल्याला. रेस्पिरेटरी सिस्टम हॅज 2 लेवल. रेस्पिरेटरी सिस्टमचे 2 लेवल आहे. फर्स्ट लेवल आहे बॉडी लेवल रेस्पिरेशन अँड सेकंड वन आहे सेल्युलर रेस्पिरेशन. बॉडी लेवल रेस्पिरेशन मीन्स एक्सचेंज ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन. जे आपण बॉडीली नोज थ्रू आतमध्ये ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड जे बाहेर सोडतो याला बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणायचे. बॉडी लेवल रेस्पिरेशन सिंपल आहे. ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साइड सोडणे, सिंपल आहे. सेकंड वन सेल्युलर रेस्पिरेशन. सिंपल आहे. सेल्युलर रेस्पिरेशन मीन्स ऑक्सिडेशन ऑफ फूड मटेरियल. जे फूड आहे ऑक्सिडाइज होतं इनसाइड द सेल. सेलच्या आतमध्ये जे फूडचं ऑक्सिडेशन होतं त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये काय होतं? फूड रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म एनर्जी. विच टाइप ऑफ एनर्जी? एटीपी इन द फॉर्म ऑफ एटीपी ॲडव्हान्सिन ट्रायफॉस्फेट अशी एनर्जी फॉर्म होते. कुठं होणार आहे हे? सेलच्या आतमध्ये. दॅट्स व्हाय दिस इज अ सेल्युलर रेस्पिरेशन. क्लिअर असेल? बॉडी लेवल रेस्पिरेशन अँड सेल्युलर रेस्पिरेशन सिंपल आहे. नेक्स्ट वन द सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन हॅज 2 मेथड. बरोबर, सेल्युलर रेस्पिरेशनचे 2 मेथड आहे. फर्स्ट वन एरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड वन अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन माहित असेल आपल्याला. एरोबिक रेस्पिरेशन मीन्स ऑक्सिजन इन्व्हॉल्व इन दॅट रिएक्शन. त्याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज असते. अनएरोबिक रेस्पिरेशन मीन्स रेस्पिरेशन विदाउट ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या विदाउट म्हणजे ऑक्सिजन नसेल तेव्हा पण तिथं रेस्पिरेशन होतं किंवा रिॲक्शन कॅरी होते, त्याला म्हणायचे अनएरोबिक रेस्पिरेशन. दोन्ही क्लिअर आहे? एरोबिक अँड अनएरोबिक. एरोबिक मीन्स इन्व्हॉल्व ऑक्सिजन, अनएरोबिक मीन्स विदाउट ऑक्सिजन. सिंपल. इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊया. आता हेच सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये एरोबिक रेस्पिरेशनचे 3 स्टेप आहे. 3 स्टेप आपल्याला स्टडी करायचे. फर्स्ट वन इज ग्लायकोलिसिस प्रोसेस. ग्लायकोलिसिस प्रोसेस टेक्स प्लेस इनसाइड द सायटोप्लाझम. सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये ही प्रोसेस होणार आहे. आता त्या प्रोसेस मध्ये फर्स्ट वन आपला ग्लुकोजचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती. ग्लुकोज कुठून येतो? व्हेन वी ईट कार्बोहायड्रेट. आपण जेव्हा कार्बोहायड्रेट खातो दॅट कार्बोहायड्रेट कन्वर्टेड इनटू ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतं कार्बोहायड्रेटचं. ते ग्लुकोज असतो दॅट ग्लुकोज ऑक्सिडाइज इनसाइड द सायटोप्लाझम. ऑक्सिडाइज होणे म्हणजे काय? रिॲक्ट विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होतं, ऑक्सिडेशन होतं. आफ्टर ऑक्सिडेशन दॅट ग्लुकोज कन्वर्टेड टू 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड मध्ये 3 कार्बन असतात. 2 molecules of pyruvic acid, then 2 molecules of ATP, 2 molecules of NADH2 and 2 molecules of water. अशा पद्धतीनं याच्यामध्ये फॉर्म होतं. हे फर्स्ट स्टेप मध्ये आणखी इंटरमिडिएट स्टेप आहे. दॅट पायरुव्हिक ऍसिड जे 2 molecules पायरुव्हिक ऍसिडचे फॉर्म झालेले आहेत, प्रोड्यूस झालेले आहेत आफ्टर ऑक्सिडेशन, दे गेट कन्वर्टेड इनटू, त्याचं कन्व्हर्जन होतं इन द 2 molecules of acetyl coenzyme, 2 molecules of NADH2 and 2 molecules of कार्बन डायऑक्साइड. अशा पद्धतीने याचं कन्व्हर्जन होतं. आणि ही आपली जी फर्स्ट प्रोसेस आहे ग्लायकोलिसिस प्रोसेस म्हणजे फर्स्ट स्टेप आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मीन्स TCA सायकल. TCA सायकल ऑल्सो नोन ॲज क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल बरोबर त्याला आणखी एक नाव आहे कार्बोक्सिलिक ऍसिड वरून. त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड फॉर्म होतं म्हणून याला दुसरं नाव आहे सायट्रिक ऍसिड सायकल. सायट्रिक ऍसिडचं प्रोडक्शन होतं. सिंपल आहे. इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट वन आपल्याला याच्यामध्ये बघायचं जे आपण फर्स्ट स्टेप मध्ये काय बघितलं होतं? पायरुव्हिक ऍसिड पासून
ऍसिटिल कोएन्झाइम फॉर्म झालेला होता. त्यातला जो ऍसिटिल कोएन्झाइम आहे डायरेक्टली एंटर इनटू द माइटोकॉन्ड्रिया. त्या सेल मध्ये जे सायटोप्लाझम मध्ये जी रिएक्शन झालेली आहे त्यातला तो ऍसिटिल कोएन्झाइम कुठे जातो? डायरेक्टली एंटर इनटू द माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रियामध्ये जातो. माइटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यानंतर काय होतं? माइटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यानंतर ओनली ऍसिटिल ग्रुप फ्रॉम ऍसिटिल कोएन्झाइम. ऍसिटिल कोएन्झाइम मधला फक्त ऍसिटिल ग्रुपचा कंप्लीट ऑक्सिडेशन होतं. कंप्लीट ऑक्सिडेशन झाल्यानंतर ऑक्सिडाइज थ्रू दिस प्रोसेस, त्या प्रोसेसमध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन होतं अँड देन फॉर्म CO2, H2O, NaDH2 अँड FADH2 असे मॉलिक्युल्स फॉर्म होतात. सिंपल आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. याला ही चेन रिएक्शन आहे, सायक्लिक चेन रिएक्शन आहे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिडची, म्हणून याला चेन असं नाव दिलेलं आहे. कळलं असेल, सिंपल आहे. ओके, नेक्स्ट वन आपली जी प्रोडक्शन मधली थर्ड स्टेप आहे ETC रिएक्शन. ETC रिएक्शन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन असं याचं फुल फॉर्म आहे. ETC रिएक्शन जे इन द अबोव प्रोसेस, अगोदरच्या प्रोसेसमध्ये आपण बघितलेले जे काही NaDH2 FADH2 फॉर्म झालेले ते एंटर इनटू द माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रियामध्ये एंटर झाले. ही रिएक्शन ऑल्सो टेक्स प्लेस इनसाइड द माइटोकॉन्ड्रिया. दिस प्रोसेस ऑल्सो, आता जी प्रोसेस आपण बघणार आहे ती प्रोसेस सुद्धा माइटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये होते. व तिथे फॉर्म झालेले NaDH2 आणि FADH2 ऑक्सिडाइज होतात. ऑक्सिडाइज झाल्यानंतर दे गेट कन्व्हर्टेड इनटू ATP मॉलिक्युल्स. ATP मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट होतात अलॉंग विथ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. तर मग किती ATP मॉलिक्युल्स याच्यामधून फॉर्म होतात? 1 NaDH2, एक NaDH2 असेल तर त्याच्यापासून 3 ATP मॉलिक्युल्स फॉर्म होतात. आणि सेकंड जो 1 FADH2 असेल तर 1 FADH2 पासून 2 ATP मॉलिक्युल्स फॉर्म होतात. असं सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्हाला एवढंच एक्सप्लेन करायचं आहे. आणि हेच NaDH2 आणि FADH2 बरोबर जे ATP मॉलिक्युल्स फॉर्म होतात त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मॉलिक्युल सुद्धा ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्म होतात. सिंपल आहे, कळलं असेल. तिन्ही स्टेप कळले असेल. फर्स्ट वन ग्लायकोलिसिस, सेकंड वन ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल अँड थर्ड वन ETC रिएक्शन. सिंपल आहे, तिन्ही स्टेप सिंपल आहे. अशा पद्धतीनं एनर्जी प्रोडक्शन होतं. आणि हे जे NaDH2 आणि FADH2 हे इनडायरेक्ट एनर्जी आहेत. ATP डायरेक्ट एनर्जी. ATP डायरेक्ट आपल्या बॉडीमध्ये एनर्जी मिळतं. पण NaDH2 पासून जी एनर्जी प्रोडक्शन होणार आहे ते माइटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर करून ठेवलेलं असतं. वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट, एक पॉइंट लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे जे 3 स्टेप्स जे बघितलेले आहेत आपण, तिन्ही स्टेपमध्ये हाऊ मेनी ATP मॉलिक्युल्स आर प्रोड्युस्ड, असं जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर 38 ATP मॉलिक्युल्स आर प्रोड्युस्ड अलॉंग दिस 3 स्टेप. हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल याच्यावरती सेपरेट क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस असतात. सगळ्यांचे फुल फॉर्म्स तिथं दिलेले आहेत. खालच्या साईडला फुल फॉर्म दिलेले आहेत. नेक्स्ट वन आपण आता लिपिड्स असतील. लिपिड्स गेट कन्व्हर्टेड इनटू फॅटी ऍसिड. मला इथं दिसेल कार्बोहायड्रेट गेट कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज अँड प्रोटीन्स गेट कन्व्हर्टेड इनटू अमिनो ऍसिड्स. अशा पद्धतीने ह्याचं ब्रेकडाऊन होतं आणि कन्वर्ट होतं. व त्याच्यापासून ऍसिटिल कोएन्झाइम फॉर्म होतो. आणि ऍसिटिल कोएन्झाइम हा ग्लायकोलिसिसच्या नंतरची जी सायकल आहे क्रेब्स सायकलमध्ये कन्वर्ट होऊन एनर्जी प्रोडक्शन होतं. आता आपण जे क्रेब्स सायकल बघितलेले आहे त्याच्यानंतर हे तिघं पण असे झाल्यानंतर मग ऍसिटिल कोएन्झाइम फॉर्म होतो. ऍसिटिल कोएन्झाइम फॉर्म झाल्यानंतर मग एनर्जी कशी प्रोडक्शन होते ते ऑलरेडी आपण आता बघितलेलं आहे. आजच्यासाठी एवढंच सिंपल आहे. पॉइंट्स दिलेले आहेत ते नोट करत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी पण सोपं जाईल. ओके, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.